तर जवळपास 150 महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातचा HIV रिपोर्ट निगेटिव्ह आलाय। भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं खरात महिलांवर अत्याचार करायचा। पोलीस कोठडीमध्ये त्याची टेस्ट करण्यात आली आणि ती निगेटिव्ह आली आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह आल्याची अपडेट समोर आली। सुवर्णा, जी माहिती समोर येते त्यानुसार अशोक खरात याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे पुरावे समोर आलेले होते आणि त्यामुळे अशोक खरात पोलीस कोठडीत असताना त्याची HIV टेस्ट देखील करण्यात आलेली होती। मात्र ही टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अशोक खरात भविष्य सांगण्याच्या बहाण्याने ज्या पद्धतीने अनेक महिलांवर बलात्कार करत होता, अत्याचार करत होता आणि त्याचमुळे खरं तर ही टेस्ट करण्यात आलेली होती। मात्र अशोक खरातची ही टेस्ट आता निगेटिव्ह आल्याची माहिती समोर येते आहे। ठीक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी अभिजित।